हाय हॅलो नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा सकाळचं गावाकडील वातावरण, कशी सकाळ झालेली आहे आणि सूर्य पण निघालेला आहे. तर हे बघा इकडं असं सूर्य आहे वरती आणि छानपैकी सकाळ झालेली आहे आत्ताच उठून. आणि हे बघ पायलचं चालू आहे मनीसोबत खेळणं. कुठे कधी कुठे गेली बघा, इथं मनी आहे तिच्यासोबत पायलची मस्ती चालली आहे. आणि तर हे बघा इथं मस्तपैकी रुईच्या झाडाला पण खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत ना. पपईला बघा, पपाया बघा किती अशा आल्यात. आणि मागच्या वेळेला आलं होतं त्यावेळेला ह्या गुलाबाला मस्तपैकी पिवळी पिवळी फुलं होती दोन. आत्ता फुलं नाही आहेत. नारळाचं झाड पण असं वाढलेलं आहे. डाळिंबाचं झाड आहे इथं. आणि पायाला मारलेला आहे मनीने, पायाला हात लावत होती तर पंजा मारलेला आहे. आणि इकडं बघा, इकडं जे पपया आहे त्याला बघा किती पपया लागलेले आहेत, एकदम भरपूरच अशा लागलेल्या आहेत. दिसल्या एवढ्या सगळ्या लागल्यात नाही बघा. इथं टॅमॅटोचं झाड आहे, त्याला पण छोटंसं टॅमॅटो लागलं आहे मस्त. बघा मागं पण चिक्कूचं पण झाड आहे बघा. इथं हे असं इथं नळ आहे ग्रामपंचायतचा आणि ते आहे मागं आहे बोरिंगचा पाईप बोरिंगचा. आणि ते टाकी भरलेली आहे पाणी वापरण्यासाठी दिवसभर. आणि ते चालू आहे सकाळी सकाळी स्वयंपाक. तुला तसंच पाहिजे, लय मांजरीच्या मागं लागती. तर पायाला हाताला चावलेली आहे मांजर. आता हे बघा इकडं इकडं मस्तपैकी रस्सा वांगी बटाट्याचा चालू आहे चुलीवरती. आणि ही सुगरण आहे आणि सुगरणची भाची आहे. आणि हे बघा संध्याकाळी याचा गेम करायचा आहे संध्याकाळी अजून पाहुणे येणार आहेत तर याचा मस्तपैकी संध्याकाळी गेम आहे. तू घे मज्जा मारून आज दिवसभर. आणि हे बघा आत्ता जायचं आहे शेतामध्ये लाकडं तोडण्यासाठी. तर आमच्या आईनी पिशवीमध्ये कोयते भरून ठेवलेत ना. हे बघा कुऱ्हाड वगैरे आणायची तयारी चालू आहे आईची. कोंबडा आता बोलतो मी कुठं लपू आणि कुठं नाही. ते बघा जागा शोधतोय तो. कुठं नको लपू, तुला संध्याकाळी पकडणारच आहे. ही बघा ही त्याची बायको, ती पण लपून बसली. तिला असं वाटतं का मला पण पकडतात का काय संध्याकाळी. आणि चालू आहे छानपैकी पायल चालली आहे रस्त्याकडे. कपडे पण मस्तपैकी सुकत घातलेत. आणि इथे आहे कोंबड्यांचा पिंजरा. तर यामध्ये हे कोंबड्यांचं घर आहे. इथे कोंबड्या रात्रभर राहतात आणि सकाळी खोलल्या जातात. आई या कोंबड्या का नाही उघडल्या का या दिवसभर का बरं? आणि त्यांना दाणे पाळी नाही का त्यातच त्यांना मोकळं फिरून द्यायचं. ते बघा मस्तपैकी रस्त्याने गाड्या पण चालू आहे. विकत घेतल्या. आणि इथं आमच्या आईने त्यांचं आत्ता ह्याच वर्षी बांधलेलं नवीन घर आहे. हे पण आहे मागं बांधलेलं लॉकडाऊनमध्ये आणि हे आत्ता बांधलेलं आहे. तर हे बघा पाकालप्या पण चालू आहे. आणि आता इथं हरभरा काढून आणलेला आहे आमच्या आईने शेतात ना. तर त्याला सुकवून बडवायचं आहे. आणि परी आणि पॅप्सीचं चालू आहे क्रिकेट. हे बघा इथे फणसाचं झाड. इकडं पण झाडं लावलेली आहेत रस्त्याच्या साईडनी. आणि अजून तुम्हाला दाखवते इकडं पण भरपूर अशी आळूची पानं वगैरे आलेली आहेत. पण मग ते आत्ता काही न्यायची नाही आहेत आम्हाला. जे वापरण्याचं पाणी जातं त्या पाण्यावरती जगवले.
इथं शेतामध्ये जायला डबा भरायला घेतलेला आणलेला आहे. आणि हे बघा, हे सगळं असं इथून पाणी जातो, तर त्या पाण्याच्या जे धुणं भांडी वगैरे करतात त्याच्या पाण्याने झाडं लावलेली आहेत मागं. हे बघा इथं मस्तपैकी फुलाचं झाड झालेलं आहे. इथं हे पेरूचं, इकडं मागं बाजरी टाकलेली आहे. हा बघा, हा कोंबडा इकडं पळून आलाय, त्याला वाटलं संध्याकाळी काम करतील, नाही तर आहे बोरिंग. चिक्कूचं झाड, हे बघा आळूची पानं बघा, किती सर्व अशी आळूची पानं आहेत. इथून तर डायरेक्ट तिथपर्यंत लागल तितकी शेतातूनच तोडा आणि घरातूनच तोडा आणि तिथंच बनवा. हे बघा वांग्याची झाडं पण छोटी छोटी, इथं पण छोटं पपईचं झाड पण झालेलं आहे. हे बघा मी दाखवते पपई, हे बघा किती अशा पपई आलेल्या आहे. तरी बघा ही परी पण आली. हे सगळं जे कपडे भांडे वगैरे घासतात कोब्यावरती, त्याचं पाणी चालू आहे. त्याच पाण्यावरती एवढी झाडं झालेली आहेत. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. बाय.